हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर अ, आपण दुसऱ्या दिवसाची माळ याविषयी आज बोलणार आहोत. तर दुसऱ्या दिवसाची माळ म्हणजे उद्या, जे की आहे 16 ऑक्टोबरला. तर त्या दिवशी कोणत्या देवीची पूजा केली जाते? तर देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपाचं त्या दिवशी पूजन केलं जातं. तर या दिवसाचा रंग आहे पांढरा. तर आपल्याला या दिवशी ब्रह्मचारिणी या रूपाची सेवा करायची आहे. त्याच्यासाठी एक मंत्र आहे जो तुम्हाला आवर्जून बोलायचा आहे. पण त्याआधी एक तुम्हाला रिमाइंड करून देते, तुम्हाला न विसरता न चुकता या काही सेवा आहेत ज्या तुम्हाला नित्यनेमाने करायच्या आहे. त्यामध्ये तुम्हाला मृत्युंजय मंत्र जो आहे हा एक वेळा बोलायचा आहे. त्याचबरोबर एक वेळा कालभैरव अष्टकम बोलायचा आहे. एक वेळा तुम्हाला म्हणजे तुम्ही जर सप्तशती पाठ करत आहात तर सप्तशती पाठ, त्याचबरोबर स्वामी सारामृताचं जे तुम्ही जर का ते करत असाल वाचन, त्याचं पारायण करत असाल तर ते, आणि रुद्रपठण एकदा तुम्हाला करायचं आहे. तर ह्या खूप महत्त्वपूर्ण सेवा आहेत ज्या तुम्हाला जर जमल्या तर तुम्हाला रोज 9 दिवस करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम, जे महालक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहे, ते तुम्हाला रोज 9 दिवस वाचायचं आहे. आणि श्री सुक्तम तुम्हाला एक वेळा 16 वेळा जमलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे. कारण ह्या खूप खूप साऱ्या प्रभावी सेवा आहेत ज्या की तुम्हाला न विसरता 9 दिवस देवीसाठी करायच्या आहेत. तर तुम्हाला स्त्री सुक्तम बोलताना कुंकुमार्चन पण करता येतं आणि जर तुम्हाला असंही वाचायचं असेल तरी चालतं. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते तुम्ही 3 वेळा 5 वेळा अशा प्रकारे तुम्ही रोज बोलू शकतात. तर तुमच्या हातून देवी मातेच्या कुठल्याही प्रकारच्या सेवा ह्या चुकल्या नाही पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची सेवा करता आली नाही, तुम्हाला जमत नसेल, तुम्हाला सप्तशती पाठ करायलाही जमत नसेल, तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे ते तुम्ही रोज एक वेळा म्हणजे सकाळ संध्याकाळ पण तुम्ही केलं तरी चालेल. एक वेळा त्याचं वाचन करा, पठण करा त्याचं एक वेळा, तरी तुम्हाला सप्तशती वाचल्याचं जे पुण्य आहे ते मिळत असतं. हे बघा, काही वर्किंग असतात, काहींचे लहान मुलं असतात, काहींना नाही जमत वाचायला, इतका वेळ बसायला नाही जमत, फिजिकल प्रॉब्लेम असतो, काही हेल्थ इश्यू असतात, म्हणून ते इतका वेळ नाही बसू शकत. तर अशा व्यक्तींना तुम्हाला जर खरंच देवीची सेवा करायची असेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र हे बोलून तुम्ही देवीची सेवा करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला उद्या म्हणजे ब्रह्मचारिणी देवीची पूजा करायची आहे, तेव्हा तुम्हाला रीम श्रीम अंबिकाय नमः या मंत्राचं तुम्हाला जप करायचा आहे. तुम्ही 108 वेळा या मंत्राचा जप करा. त्याचबरोबर नवार्णव मंत्राचा जप करा आणि स्वामी समर्थांची एक माळ तुम्हाला जपायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ब्रह्मचारिणी रूपाची सेवा करायची आहे. श्रीम रीम श्रीम अंबिकाय नमः, विसरू नका, रीम श्रीम अंबिकाय नमः. तर 9 रूपांचे आपल्याला वेगवेगळे मंत्र बघायचे आहेत. तर ते कोणते कोणते मंत्र मी तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओमध्ये सांगेल. तर अशा प्रकारे तुम्ही 108 वेळा जपू शकता. जास्तीत जास्त वेळा तुम्हाला जमलं तर नक्की तुम्ही ते पण जपू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत, न चुकता न विसरता रोज म्हणजे 9 दिवस तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे. कारण की हे दिवस परत येत नसतात आणि काही सेवा काही उपाय असतात. रोज संध्याकाळी न विसरता तुम्हाला तुळशीला दिवा लावायचा आहे. त्याबरोबर जमलं तर बाहेर एक दिवा लावा, बाहेर एक अगरबत्ती लावा, दारामध्ये रांगोळी काढा. खूप छान वाटतं, कारण आपल्या घरामध्ये देवीचं वास्तव्य असतं. तिला प्रसन्न वाटावं, तिने आपल्या घरामध्ये प्रसन्नतेने राहावं, म्हणून आपल्याला या गोष्टी करणं हे म्हणजे चांगलं आहे. ह्या गोष्टी करायला पाहिजे प्रत्येक स्त्रीने. तसेच बाकी ही इतर घरामध्ये काही गोष्टी आहे ज्या पाळल्या पाहिजे. ते म्हणजे आपल्या घरामध्ये शांतता राहील, छान वातावरण राहील. घरात छान वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रसन्न वातावरण ठेवा. कोणाविषयीही वाईट साईड बोलू नका, कारण तुम्ही इतकं सेवा करताय, पारायण करताय. जर तुम्ही कोणाविषयी काहीही वाईट साईड बोललं तर त्या पारायणाचं, त्या सेवेचं फळ तुम्हाला अजिबात मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त एकाग्र राहण्याचा प्रयत्न करा, शांत राहण्याचा प्रयत्न करा. देवी आईची आपण समोर बसून सेवा करतोय असा विचार करून तुम्ही सेवा करा. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला दुसऱ्या माळेची तयारी करायची आहे. रंग पांढरा आहे, आतापासूनच तयारी करा. रंगांचं काही तसं हे नाही आहे, जे असेल तेही आपण वेअर करू शकतो, पण असतातच लेडीजकडे, त्याच्यामुळे मी सांगते तुम्हाला. जस्ट तसं काही नाही आहे, कारण याचा आणि देवाचा काहीही संबंध नसतो. पण लेडीजकडे इतक्या साड्या असतात की त्यांना ते रंग मिळूनच जातात. तर मग ठीक आहे, बाकी काही नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेळेचं नियोजन करून देवी आईच्या सेवा करायची आहे. एका वेळेस बसायला नाही जमलं तर तुम्ही 2 वेळा बसून करा, 3 वेळा बसून करा. पार्टिशन करा त्या सेवेचं, की मी अर्धा तास इतका वेळ बसू शकते, मधल्या वेळेत इतका वेळ बसू शकते, आणि मग करा. जसं जमेल तशा पद्धतीने करा. आणि जमत असेल तर नक्कीच एकदा बसून करा. तुम्हाला कुठलेच इश्यू नसतील तर, ज्यांना प्रॉब्लेम आहेत खरंच त्यांनी करू शकतात, पण ज्यांना काहीही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, त्यांनी करू शकतात, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने नियमांना धरून.
तर मग काहींचे प्रश्न होते की पाठाला बसताना केस बांधायचे का, केस ओपन ठेवायचे का. हे बघा, केसांचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही मोकळे सोडून करा, तुम्ही बांधून करा. सप्तशती पाठ वाचताना त्याचं काही बंधन नाही आहे. त्याचबरोबर काहींचा प्रश्न होता की माझं बाळ आहे, मी त्याला म्हणजे एक अध्याय वाचून उठून मग त्याला बघू शकते का. तर तुम्ही असं करा ना, त्यापेक्षा तुम्ही बाळाला झोपवून द्या किंवा बाळाला तुमच्या शेजारी बसून ते 1-1.5 तास बसेल असं काहीतरी त्याला द्या. जर तसं शक्य नसेल तर ते जेव्हा झोपतं 1-1.5 तास त्यावेळेत तुम्ही पाठ वाचायला घ्या. अशा प्रकारे तुम्ही वेळेचं नियोजन करू शकतात. कारण की कसं आहे ना, एकाग्रतेने सेवा केली, चांगल्या पद्धतीने केली तर ती देवी आईला आवडत असते. आणि आई किती कठोर असते माहिती तुम्हाला. 30 मुलांना चांगल्या वाईट गोष्टी सांगत असते, नियम शिकवत असते. आणि आपण तिच्याचसाठी सेवा करताना जर नियम तोडलेत, काही गोष्टी अशा केल्या आपल्या याच्यानुसार, तर तिला आवडेल का? तर नाही आवडणार. देवी आई ही आपली कुलदैवत आहे, तिच्यासाठी आपल्याला इतक्या गोष्टी तर पाळायलाच पाहिजे. चला तर मग नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असेल, आय होप. आणि तुमचे अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंट करा. तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. तर आमच्याकडे अचानक लाईट गेल्यामुळे व्हिडिओचा शेवट हा थोडासा अंधारात करावा लागतोय. तर मग अशा पद्धतीने नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या माहितीचा योग्य तो नक्कीच वापर करा. कारण की ही माहिती मी तुम्ही सेवा कराव्या म्हणून देत असते. तर मग जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि त्याच्यामुळे काय होईल की तुमच्या फ्रेंड्सलाही या सगळ्या माहिती कळतील आणि तेही या सेवेमध्ये सहभागी होतील. कारण की ज्यांना माहीत नसतं त्यांना या गोष्टी कळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण सेवेकरी जोडणं सेवेमध्ये हे खूप महत्त्वाचं कार्य आहे. कारण आपल्याबरोबर इतरांना भरपूर काही प्रॉब्लेम असतात. जर त्यांना या गोष्टी कळल्या तर नक्कीच त्यांना याचा फायदा होत असतो. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.